मार्च 1930 ते 1935 या 5 वर्षांपर्यंत चाललेल्या ऐतिहासिक समतेच्या लढ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या काळा राम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मरणार्थ भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय समता सैनिक दल, BMA ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं आणि लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत संदेश विठ्ठल उमप आणि प्रवीण डोणे यांच्या बुद्ध आणि भीम गीतांचा कार्यक्रम आणि धम्म प्रेरणा पुरस्कार मोठ्या उत्साहात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करत बुद्ध वंदनेनं करण्यात आलं। त्याचबरोबर यावेळी उपस्थित असलेल्या भिक्खू संघाचा BMA ग्रुप मोहन अडांगळे आणि राहुल बच्चाव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये आपल्या उल्लेखनीय कार्यानं समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना धम्म प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। यामध्ये प्रामुख्यानं मंत्रालयातील नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी नाशिक बाबासाहेब पात्रे, ठाणे आदिवासी उपायुक्त प्रदीप पोळ, नाशिक आदिवासी उपायुक्त सुदर्शन नागरे, प्रादेशिक उपसंचालक नाशिक डॉक्टर भगवान वीर, सहाय्यक सेवा कर आयुक्त नाशिक मच्छिंद्र दोंदे, अप्पर कर आयुक्त जालना श्रीकांत गांगुर्डे, उपायुक्त दहशतवादी विरोधी पथक नाशिक सिद्धार्थ ठाकरे, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉक्टर BS नरवडे, बालकल्याण विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांसह विविध सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि गायक कलाकार यांचा स्मृतिचिन्ह आणि पुस्तक भेट देत सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह हा मंदिर प्रवेशासाठी नव्हे तर समानतेसाठी प्रवेश होता, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करत तब्बल 21 वर्षानंतर बौद्ध धर्म स्वीकारला। मात्र आज 70 वर्षानंतरही आपण बुद्धांची तत्वे पाळतो का, तसंच बौद्ध झालो आहोत का, असा प्रतिप्रश्न आयोजक BMA ग्रुपचे अध्यक्ष मोहन अडांगळे यांनी उपस्थित केला। त्यामुळे बाबासाहेबांचा जयघोष करताना हळू नाही आला पाहिजे, मोठ्याने जय भीम। धन्यवाद। प्रथमतः मी सर्वांना 2 मार्च जो बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 रोजी जो काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला होता, प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन करतो। तसेच बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 ते 1935 हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता, परंतु 5 वर्ष 11 महिने आणि 5 दिवस हा सत्याग्रह चालला। खरं तर बाबासाहेबांनी हा मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह नव्हता, तर हा समानतेसाठी सत्याग्रह केला होता। परंतु 5 वर्ष होऊनही जर आम्हाला मंदिर प्रवेश मिळत नसेल तर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल परंतु हिंदू म्हणून मरणार नाही। आणि तब्बल 21 वर्षानंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर दीक्षाभूमी येथे धर्मांतर केलं। परंतु आज 70 वर्ष लुटून गेलेले आहे की आपल्याला बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म दिला, परंतु आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालेलो आहोत का याचा आपण विचार केला गेला पाहिजे। कारण आजही आपण हिंदू धर्मातील रूढी परंपरेनुसारच आपलं वागणूक करत आहोत। बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या। 22 प्रतिज्ञामध्ये मी गौरी गणपती यांना देव मानत नाही, त्याची उपासना पूजा करणार नाही, परंतु आपण त्या बाबासाहेबांचं अनुकरण करत आहोत, अनुकरण करत नाही, ज्या 22 प्रतिज्ञा पाळत नाही। बाबासाहेबांनी आपल्याला समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या संघटना दिल्या, परंतु आपण त्याच्यामध्ये सहभागी होत नाही। तर मी सर्वांना हेच विनंती करतो आणि आज खऱ्या अर्थाने आपण सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा सांगतो नमो बुद्धाय, जय भीम, जय बुद्ध, जय भारत। दरम्यान विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत सुप्रसिद्ध गायक संदेश विठ्ठल उमप आणि प्रवीण डोणे यांच्या वामन नव्या दमाने आधारित आपल्या भारदस्त आवाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित गीते सादर केली।
सर्वांना मिळावा वाटा असा शान धनाचा साठा घेऊन गेला याच ठिकाणी उभ्या जगाचा स्वामी समाजात समता, न्याय आणि बंधुत्वाची मूल्ये रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्यानं सामाजिक आणि बौद्ध चळवळीला चालना देण्यासाठी पुढील पिढीला उपयुक्त ठरणार असल्यानं या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करावा असं आवाहन नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड यांनी केलं. या गीत गायनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मंत्री, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ज्यांचा आपण आज सत्कार केला ते सर्व सत्कार मूर्ती, सर्वांची नावं घेत नाही मी. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राहुल बच्चाव, मोहन फडांगळे, चंद्रकांत गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी, सर्व उपासक आणि उपासिका, आज आपण काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित राहिलो ते उपस्थित आहोत. केवळ संदेश उमाप आणि त्यांचे सहकारी यांच्या गाण्यांचा आनंद आपण घेणे हे अभिप्रेत नाही. 1930 सालची परिस्थिती, त्यावेळी झालेला हा सत्याग्रह आणि त्याच्या आठवणी आपण आता का जागवतो? नव्या पिढीला याबद्दल काही माहिती आहे का? बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या लोकांनी घेतलेले कष्ट आपल्या नव्या पिढीला माहीत करून देणे, त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण करणे, याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल खरंच मी संयोजक राहुल बच्चाव आणि मोहनभाऊ फडांगळे यांचे अभिनंदन करतो. आपण हे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून चर्चा करू. आज मला मगाशी सांगण्यात आलं की मोहनभाऊ किंवा त्यांचे सहकारी हे कोणत्याही प्रकारचं कोणाकडूनही डोनेशन न घेता, कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न व्यक्त करता स्वखर्चाने हा कार्यक्रम करतात. त्याचं खरंच मला कौतुक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने के बच्चाव गुरुजी, वायडी लोखंडे गुरुजी यांचाही मला सत्कार करायला मिळाला, त्याबद्दल मी माझे भाग्य समजतो. कारण ही लोक आपापल्या क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेली आहे. वायडी लोखंडे गुरुजींचं वय सांगितलं 80 वर्ष, पण त्यांचा उत्साह आजही आपल्या सर्वांना लागेल असाच. खरं म्हणायला गेलं तर विविध मान्यवरांनी या ठिकाणी बोलून त्यांचा सत्कार करण्यामागे एक अशी भूमिका असते की आपल्या समाजातील जे काही कष्ट करून, मेहनत करून जे अधिकारी पुढे गेलेले असतात, त्यांचा आदर्श हा आपल्या समाजातील येणाऱ्या पिढीला असला पाहिजे. आज मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या वडिलांनी 1980 सालामध्ये मी IAS होण्याचं स्वप्न बघितलं होतं. त्यावेळी इयत्ता 5वीला होतो. इयत्ता 5वीला असताना माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की बाळा तुला IAS व्हायचं आहे. त्या 5वीमध्ये काय करणार आहे, आपल्याला IAS काय आहे. परंतु ज्यावेळी मी माझ्या शाळेतून पहिला आलो, आदर्श विद्यालय गोरेगावमध्ये मी शिक्षण घेतलं आणि मी पहिला आल्यानंतर
मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं. रुपारेल कॉलेजमध्ये मी सायन्सला ॲडमिशन घेतलं. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जनार्दन जाधव साहेब हे माझ्या वडिलांचे मित्र होते. माझे वडील आणि ते एकत्रितपणे अभ्यास करत असताना ते सुद्धा UPSC पास झाले, माझे वडील सुद्धा UPSC पास झाले. माझे वडील कस्टममध्ये सिलेक्ट झाले, कस्टम कलेक्टर झाले. पण आमच्या आजीनी त्यावेळची परिस्थिती पाहता वडिलांना कस्टममध्ये जाऊ दिलं नाही, राजीनामा द्यायला लावला आणि वडिलांना बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करावी लागली. दरम्यान समतेच्या लढ्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नव्या जोमानं योगदान द्यावं असा निर्धारही या सोहळ्यामध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आयोजक मोहनभाऊ अडांगळे, शैलेश अडांगळे, योगेश अडांगळे, राहुल बच्चाव यांसह मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक, मान्यवर यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.